नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सोलॅनेसी फॅमिली SYBSC सेकंड इयर ही फॅमिली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। या व्हिडिओच्या माध्यमातून सोलॅनेसी फॅमिली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करायचं आहे। सोलॅनेसी फॅमिली ही दतुरा फॅमिली आहे मित्रांनो। दतुरा प्लांट पाहिलं असेल तुम्ही। सोलॅनेसी फॅमिलीमध्ये कोणकोणते प्लांट येतात मिरची, पोटॅटो, टमाटो, वांगे हे सर्व आपल्याला सोलॅनेसी फॅमिलीमध्ये येतात। आता आपल्याला हे सोलॅनेसी फॅमिलीचं आपल्याला सिस्टमॅटिक पोझिशन म्हणजे क्लासिफिकेशन, डिस्ट्रीब्युशन, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर, फ्लोरल कॅरेक्टर आणि इकॉनॉमिक्स इम्पॉर्टंट हे सर्व स्टेप बाय स्टेप आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे। व्हिडिओला स्किप करू नका। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सुरुवातीमध्ये आपल्याला सिस्टमॅटिक पोझिशन म्हणजे क्लासिफिकेशन। आता डिव्हिजन कशात ठेवण्यात आले? डिव्हिजन ही सोलॅनेसी फॅमिली अँजिओस्पर्ममध्ये ठेवण्यात आले। डिव्हिजन अँजिओस्पर्मी, अँजिओस्पर्मी म्हणजे सोलॅनेसी फॅमिलीमध्ये येतात। आता हे अँजिओस्पर्मीमध्ये का ठेवण्यात आले? कारण ज्या प्लांटला फ्लावर आणि सीड्स येतात ते प्लांट अँजिओस्पर्ममध्ये ठेवले जातात। आता अँजिओस्पर्ममध्ये ठेवलेले आहेत तर सपोज फॉर एक्झाम्पल मिरची असेल, वांगे असेल, पोटॅटो असेल, टमाटो असेल, हे सर्व कशात येतात? अँजिओस्पर्ममध्ये। क्लास डायकोटलेडन्स, जसं मालवेसी फॅमिलीमध्ये आपण डायकोटलेडन्स का नाव देण्यात आले आणि डायकोट का म्हटले जातं? आपण डायकोटलेडन्स का म्हटलं जातं? एम्ब्रियोमध्ये 2 कोटलेडन्स प्रेझेंट असतात, त्याच्यामुळे डायकोटलेडन्स हे नाव देण्यात आले। आता एखादं प्लांट आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण इझी आयडेंटिफाय करू शकतो। त्याचं जे फ्लावर्स असेल किंवा त्याचे लीव्स असेल हे आपण त्याच्यावरून आपण डायकोट आहे का मोनोकोट हे आपण त्याच्यात ते प्लांट आयडेंटिफाय करू शकतो। तर आपल्याला हे बघा डायकोटलेडन्स, मोनोकोटलेडन्स काय असेल? सिंगल सीड्स असेल एम्ब्रियोमध्ये आणि जर 2 कोटलेडन्स एम्ब्रियोमध्ये प्रेझेंट असेल तर डायकोटलेडन्स। आता ते प्लांट आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर आपल्याला लीव्सवरून किंवा फ्लावर्सवरून, तर एक सोपी मेथड आहे आयडेंटिफाय करण्याची। जर आपण लीफ जर पाहिलं, लीफमध्ये आपल्याला वेन्सचं स्ट्रक्चर बघायचं आपल्याला। आता कोणत्या प्रकारचं लीफ असेल, वेन्सचं स्ट्रक्चर आपल्याला या पद्धतीने दिसेल बघा। झिगझॅग पॅटर्नमध्ये असेल असं आणि या पद्धतीने वेन्स असेल लीफ्समध्ये। ते कोणतं लीफ्स असेल? रेटिक्युलेट वेनेशन, म्हणजे रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे ते प्लांट कोणतं असेल? डायकोटलेडन्स असेल। डायकोटलेडन्स नंतर सब क्लास गॅमोपेटली। आता सोलॅनेसी फॅमिली ही गॅमोपेटलीमध्ये ठेवण्यात आले। तर गॅमोपेटली काय आहे? सोलॅनेसी फॅमिलीचं जर फ्लावर आपण पाहिलं तर त्या फ्लावरमध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीने आपल्याला ते फ्लावर दिसतं? तर बघा फ्यूज असेल, गॅमोपेटली म्हणजे फ्यूज। ते फ्लावर जर पाहिलं आपल्याला एकमेकांना ते अटॅचमेंट असेल आणि ते फ्यूज असेल, त्याच्यामुळे ते सब क्लास कशात येते? गॅमोपेटलीमध्ये, म्हणजे फ्यूज असेल फ्लावर। नंतर सिरीस असेल बायकार्पिलेट, ओहरी सुपेरियर। बघा बायकार्पिलेट म्हणजे 2 कार्पेल, त्याच्यात किती 2 कार्पेल प्रेझेंट असेल आणि ओहरी सुपेरियर म्हणजे आपण जर फ्लावर पाहिलं तर त्याचे अँड्रोशियम, गायनोशियम जे पेटल असेल ते काय झालं असेल? त्या फ्लावरच्या ओहरीच्या खालून अरायझेस झाले असेल, म्हणून त्याला सुपेरियर ओहरी असे म्हणतात। ओडर पल्मेनल्स याच्यात ठेवण्यात आले। आता ही फॅमिलीचं आपण पाहिलं तर आपण जसं तुम्हाला बोललो वांगे, पोटॅटो, टमाटो हे सर्व कशात येतात? सोलॅनेसी फॅमिलीमध्ये। आता इथपर्यंत पाहिलं आपण क्लासिफिकेशन पाहिलं, सिस्टमॅटिक पोझिशन, नंतर आपल्याला डिस्ट्रीब्युशन्स। आता डिस्ट्रीब्युशन काय असते? हे डिस्ट्रीब्युशन्स आपल्याला फॅमिली सोलॅनेसी इज फेअरली लार्ज। बघा ही मोठी फॅमिली आहेत। आता याच्यात आपल्याला इन्क्लुडिंग अबाउट द 19 जेनेरा इन 2000 स्पेसीज
wide geographical distribution in temperate region and very abundant in tropical country. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटलंय, फॅमिली ही लार्ज फॅमिली आहेत. याच्यात आपल्याला एकूण किती स्पेसीज बघायला मिळतंय? 2000 स्पेसीज आहे आणि 90 जेनेरा आहे. म्हणजे पूर्ण जगामध्ये वर्ल्डमध्ये जर पाहिलं तर एकूण जेनेरा किती आहे? 90 जेनेरा आहे आणि टोटल स्पेसीज किती आहे? 2000. पूर्ण जगाचं या ठिकाणी डिस्ट्रिब्युशन केलं आहे. आता डिस्ट्रिब्युशन म्हणजे त्याचं तुम्हाला अर्थ समजत असेल की पूर्ण जगामध्ये जेनेरा किती असेल आणि स्पेसीज किती असेल आणि त्याच्यातल्या आपल्या इंडियामध्ये किती मिळतात? तर बघा, इंडिया 21 जेनेरा आणि 17 स्पेसीज हे आपल्या इंडियामध्ये सापडतात. तर बघा, हे 21 जेनेरा आणि 70 स्पेसीज हे आपल्या इंडियामध्ये आहेत आणि बाकी जे जेनेरा आहे आणि स्पेसीज आहे ते पूर्ण जगामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता टेम्परेट रिजन म्हणजे त्या ठिकाणी कोमट असेल, मीडियममध्ये त्या ठिकाणी थंड वातावरण असेल, त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत जेनेरा आणि स्पेसीज. आणि काही ठिकाणी व्हेरी अबंडंट इन ट्रॉपिकल कंट्रीज म्हणजे ज्या ठिकाणी टेम्परेचर असेल त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपल्या भारतामध्ये किती आहे? जेनेरा 21 आणि स्पेसीज 70 आहे. हे डिस्ट्रिब्युशन झालं. नंतर आपल्याला व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर, हॅबिट. आता हॅबिट आपण जर पाहिलं तर हॅबिट आपण जसं मागच्या फॅमिलीमध्ये पाहिलं, सेम टू सेम कॅरेक्टर आहे. फक्त आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आणि थोडंफार चेंजेस असेल. आता हॅबिट काय? मोस्टली ॲन्युअल और पेरेन्युअल, हर्ब, समटाइम स्मॉल श्रब और ट्रीज, समटाइम मे बी क्लाइम्बिंग. आता इथे काय म्हटलं? मोस्टली ॲन्युअल असेल. ॲन्युअल म्हणजे त्याची लाईफ सायकल कंप्लीट होण्यासाठी किती 1 वर्ष लागते. 1 वर्षामध्ये ते जे प्लांट असेल, ॲन्युअलमध्ये कोणकोणते प्लांट येतात? जे प्लांट असेल त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी 1 वर्ष लागत असेल त्याला ॲन्युअल म्हणतात. आणि जे पेरेन्युअल असेल म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त लाईफ सायकल त्यांची त्या प्लांटची कंप्लीट करण्यासाठी लागत असेल, 1-2 वर्ष असेल, 3 वर्ष असेल, त्याला पेरिनियल असे म्हणतात. आणि त्याच्यात हर्बसुद्धा असतं. हर्ब प्लांटसुद्धा येते. काही वेळेस स्मॉल श्रबसुद्धा त्याच्यात असते बघा. हर्ब आणि श्रब दोघे आहे आणि ट्रीसुद्धा आहे त्याच्यात. ट्री समटाईम मे बी क्लाइम्बिंग म्हणजे कदाचित आपल्याला त्या ठिकाणी काही वेळेस क्लाइम्बिंगमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. हे हॅबिट झालं मित्रांनो. आता बघा, तुम्ही नोट करून घ्यायचं, तुम्हाला नोट्स लागेल मित्रांनो. तुम्हाला नोट्स हवी असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला PDF पाठवण्यात येईल. तर बघा, आपण हॅबिट पाहिलं. आता आपल्याला सेकंड पॉईंट आहे रूट. रूट कोणत्या प्रकारचं असेल? आता त्याच्यात आपल्याला सोलेन्सी फॅमिली जर आपण पूर्ण पाहिले, त्याचे रूट पाहिलं असेल तुम्ही, तर कोणते सिस्टीमचे रूट असेल? टॅपरूट सिस्टीम असेल. आणि जर बघा रूट कोणत्या, हे बघा तुम्हाला मी डायग्राम काढून दाखवतो. या पद्धतीने गेले असेल रूटचं स्टील आणि नंतर आपल्याला या पद्धतीने रूट बघायला मिळणार आहे. हे तर मग हे काय असेल? ब्रांचेड असेल. आता हे ब्रांचेड रूट आहे म्हणजे टॅपरूट सिस्टीम आहे. हे समजलं. नंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट आहे स्टेम. स्टेम एरियल असेल. तुम्ही जर पाहिलं असेल एरियल म्हणजे आपण बघा पोटॅटोचं अंडरग्राऊंड असेल आणि एरियल आता बाहेरची बाजू एरियल आणि ते काय असेल? सरळ असेल म्हणजे इरेक्ट. त्याचं स्टेम जर पाहिला तर आपल्याला इरेक्ट दिसेल. आणि हर्बेशियस आहे. नंतर वुडी आहे. हे हर्बेशियस पण आहे त्याच्यात, हर्बेशियस आणि वुडी. बघा इथे म्हटलं होतं श्रब हर्ब हे दोघं म्हटलं आहे, तर या ठिकाणी हर्बेशियस आहे. म्हणजे वुडी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि त्याचं स्टेम कसं असेल? सिलेंड्रिकल. नंतर आपल्याला सिलेंड्रिकल ब्रांचेड, सॉलिड असेल बघा. सिलेंड्रिकल ब्रांचेस सॉलिड आणि हेरी और ग्लॅबरस. तुम्ही बारीक बारीक व्हाईट कलरचं हेअर्स पाहिलं असेल बघा. ग्लॅबरसुद्धा त्या ठिकाणी असतं किंवा अपसेन असेल.
तर अंडरग्राउंड स्टेम इन सॅलेनम ट्यूब म्हणजे तुम्ही पटाटो पाहिलं असेल, पटाटोचं जर तुम्ही स्टेम पाहिलं तर ते काय असतं अंडरग्राऊंडमध्ये असतं. हे आपल्याला स्टेम समजलं. आता स्टेम आपण एकदम बेसिक तुम्हाला बेसिक लँग्वेजमध्ये तुम्हाला हे समजून सांगतोय मित्रांनो. आता बघा पुढे लीफ आहे. नेक्स्ट पॉइंट काय आहे लीफ. लीफ कशी असेल आपल्याला आपण जेव्हा धतुरा बघतो तेव्हा आपल्याला धतुरा असेल किंवा त्याचं रिलेटेड एखादं प्लांट असेल म्हणजे पटाटो असेल किंवा टमाटो असेल, मिरची असेल, त्याचे लीफ जर पाहिलं तर आपल्याला सिंपल दिसणार. सिंपल असेल, एक्स्टिप्युलेट आणि पेट्युलेट. तर बघा एक्स्टिप्युलेट का असं म्हटलंय? एक्स्टिप्युलेट म्हणजे त्या ठिकाणी एक्स्टिप्युलेट हे ऑप्शन असेल. पेट्युअल प्रेझेंट आहे. पेट्युअल मागच्या फॅमिलीमध्ये म्हटलं होतं पेट्युअल कोणत्या ठिकाणी असतं? और सेसाईल. आता सेसाईल आता या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे. सेसाईल काय असतं मित्रांनो? हे बघा हे प्लांट आहे. आता लीफ कोणत्या ठिकाणी असतं? इथे स्टेमला लागूनच हे लीफ असतं. याला काय म्हणतात? सेसाईल म्हणतात. हे लक्षात घ्यायचं. एक्स्टिप्युलेट ऑप्शन असेल, पेट्युअल प्रेझेंट आहे. नंतर सेसाईल सेसाईल हे तुम्हाला समजलं असेल. लीफ डायरेक्ट स्टेमला लागून असेल त्याला सेसाईल म्हणतात. नंतर अल्टरनेट म्हणजे या पद्धतीने लीफ तुम्ही पाहिलं असेल लेफ्ट राईट किंवा या ठिकाणी 3 असेल सुद्धा. तर लेफ्ट राईट त्याला अल्टरनेट म्हणतात आणि समटाईम अपोजिटसुद्धा होऊ शकतं. जसं बोललो तुम्हाला 1, 2 आणि 3 असं अपोजिट साईडसुद्धा त्याचं लीफ असेल. युनिकोस्टेट, ट्विस्टेड आणि रेटिक्युलेट व्हेनेशियन. युनिकोस्टेट का का म्हटलं जातं? युनिकोस्टेट म्हणजे जसं तुम्हाला अल्टरनेट असं म्हटलं आहे ना, या ठिकाणी अपोजिट साईडला असेल त्याला युनिकोस्टेट म्हणतात आणि त्याचं लीफ कोणत्या प्रकारचं असेल? रेटिक्युलेट व्हेनेशियन. जसं तुम्हाला बोललो सुरुवातीमध्ये आपण पाहिलं होतं डायकोटमध्ये. आता डायकोटमध्ये आपण जेव्हा एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला मी, तर या ठिकाणी रेटिक्युलेट व्हेनेशियन होतं. रेटिक्युलेट व्हेनेशियन आपण एखादं प्लांट आयडेंटिफाय करतो तेव्हा आपल्याला लीफ बघायचं, लीफ किंवा फ्लॉवर बघायचं आपल्याला. तर त्या ठिकाणी आपल्याला इझी समजतं की आपल्याला त्या वेन्स पाहिल्यानंतरच आपल्याला समजतं की हे रेटिक्युलेट व्हेनेशियन आहे. हे लीफ असतं, रेटिक्युलेट व्हेनेशियन असते. लीफ लाईक स्ट्रक्चरमध्ये त्याचं वेन्स असते. नेक्स्ट पॉइंट आहे फ्लोरल कॅरेक्टर. फ्लोरल कॅरेक्टर इन्फ्लुअन्सेस फ्लावर्स, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम आणि फ्रूट. तर हे पॉईंट आपल्याला इन्फ्लुअन्सेसमध्ये स्टडी करायचं आहे. आता फ्लोरल कॅरेक्टर आहे हे इन्फ्लुअन्सेस कशाला म्हणतात? तर ज्या त्याची फ्लावरची बघा फ्लावरचं अरेंजमेंट असेल, त्या अरेंजमेंट हे बघा तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. अशी डायग्राम असेल. आता त्याचं जे अरेंजमेंट असेल फ्लावरचं त्याला काय म्हणतात? इन्फ्लुअन्सेस म्हणतात. इन्फ्लुअन्सेस मोस्टली सायमस टाईप. आता इन्फ्लुअन्सेस कोणत्या टाईपचं असतं? सायमस. आता जसं तुम्हाला मागच्या फॅमिलीमध्ये म्हटलं होतं रेसिमोस आणि सायमसमध्ये तुम्हाला डिफरन्स समजलं असेल तर तुम्हाला इझी समजणार आहे. इन्फ्लुअन्सेस मोस्टली सायमस टाईपमध्ये असतात. द फ्लावर आर अरेंज इदर इन ॲक्झिलरी फॉर एक्झाम्पल फायसलेट्स. आता या प्लांटमध्ये आपल्याला बघायला मिळालं त्याचे अरेंज पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ते सर्व अरेंज पाहिल्यानंतर त्याला काय म्हणतात? इन्फ्लुअन्सेस म्हणतात. मोस्टली सायमस टाईपनुसार असेल. द फ्लावर्स आर अरेंज आयदर इन द ॲक्झिलरी. नेक्स्ट पॉईंट असेल इंडिव्हिज्युअली आपल्याला आता फ्लावर्स बघायचे. आता फ्लावरचं काय असेल? ब्रॅक्टिएट. बघा इथे काय म्हटलं? ब्रॅक्टिएट और ई ब्रॅक्टिएट. आता ब्रॅक्टिएट आणि ई ब्रॅक्टिएटमध्ये जसं आपण मागच्या पॉईंटमध्ये पाहिलं होतं ई ब्रॅक्टिएट त्या ठिकाणी काय असेल? ब्रॅक्टिएट असं दिले और ई ब्रॅक्टिएट दिले. म्हणजे असू शकते किंवा नाही. म्हणजे ई ब्रॅक्टिएट या ठिकाणी ऑप्शन असेल. पेडिसलेट प्रेझेंट आहे. पेडिसलेट प्रेझेंट आहे त्या ठिकाणी. कंप्लीट. आता कंप्लीट काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलं? अँड्रोशियम आणि गायनिशियम हे कंडिशन या ठिकाणी कंप्लीट आहे म्हणून या ठिकाणी कंप्लीट असे म्हटलं आहे. म्हणजे बायसेक्शुअल. हर्मोफ्रोडेट म्हणजे बघा हर्मोफ्रोडेट म्हणजे बायसेक्शुअल मेल फिमेल दोघं या ठिकाणी एकाच फ्लॉवरमध्ये प्रेझेंट आहे. नंतर ॲक्टिनोमॉर्फिक.
ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री तुम्ही एखादं फ्लॉवर जर आपल्याला कट करायचं आहे 2 डिव्हिजनमध्ये जे कट होत असेल त्या फ्लॉवर्सला ॲक्टिनोमॉर्फिक म्हणतात. जसं तुम्हाला इथे फॉर्म्युला दिले बघा. या फॉर्म्युलानुसार तुम्हाला शेवटी मी एक्सप्लेन करून देणार आहे ॲक्टिनोमॉर्फिक कसं आलं आणि सिमेट्रिकल जे फ्लॉवर्स आहेत ते कट केल्यानंतर ते ॲक्टिनोमॉर्फिकमध्ये आलं आहे. नंतर पेंटामेरस, हायपोगॅनस बघा इथे काय म्हटलं पेंटामेरस. बघा मित्रांनो हे पेंटामेरस हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे कारण आपल्याला फॅमिली आयडेंटिफाय करण्यासाठी सुद्धा आपण याच्यावरून सुद्धा फॅमिली आयडेंटिफाय करू शकतो. तर बघा पेंटामेरस आपण फ्लॉवर जर त्याचं आयडेंटिफाय केलं त्या प्लांटला आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे तर आपण ते फ्लॉवर बघून सुद्धा आपण आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे पेंटामेरस टेट्रामेरस. तर पेंटामेरस त्या ठिकाणी किती पेटल्स प्रेझेंट असेल मग 5 पेटल्स प्रेझेंट आहे म्हणून ते पेंटामेरस असं दिले. आणि हायपोगायनस ओव्हरी कोणत्या प्रकारचे असेल मग सुपेरियर मीन्स आता हायपोगायनस दिले बघा. हायपोगायनस म्हणजे त्या ठिकाणी सुपेरियर ओव्हरी आहे ते खालून पेटल्स आणि एंड्रोशियम गायनेशियम हे अरेंजेस झाले म्हणून हायपोगायनस. नेक्स्ट पॉईंट आहे कॅलिक्स कन्सिस्ट ऑफ 5 सेपल गॅमोसेपलस ट्युब्युलर्स. आता इथे काय म्हटलंय कॅलिक्स जर पाहिलं आपण त्या फ्लॉवर्समध्ये आपण फ्लॉवर घेतलं प्रॅक्टिकल केलं आणि प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला कन्सिस्ट ऑफ 5 सेपल्स त्या ठिकाणी दिसणार आपल्याला. त्या ठिकाणी किती प्रेझेंट असेल 5 सेपल हे प्रेझेंट असेल आणि गॅमोसेपलस असेल ट्युब्युलरमध्ये. आता गॅमोसेपलस काय असतं मित्रांनो जसं पॉलिसेपलस आणि गॅमोसेपलस याचं डिफरन्स काय आहे. गॅमोसेपलस मीन्स ते फ्यूज असेल, सेपल्स काय आहे त्याच्यात फ्यूज आहे आणि नंतर ट्युब्युलर्समध्ये आहे. ते आपण जर पाहिलं तर खालून काय असतं डंबेलसारखं असतं बघा. तुम्ही जर धतुऱ्याचं फ्लॉवर पाहिलं असेल तुम्हाला डंबेलसारखं दिसेल ट्युब्युलर्स असेल. ते सर्व सेपल्स काय असेल मग गॅमोसेपलस म्हणजे फ्यूज असेल. पॉलिसेपलस म्हणजे जर ते सेपल्स जर फ्री राहिले असते तर त्याला पॉलिसेपलस म्हटलं असतं. पण या ठिकाणी आपल्याला धतुरामध्ये गॅमोसेपलसमध्ये आपल्याला दिसतंय सेपल्स. ट्युब्युलर वॉल्वेट आणि इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन यानुसार बघा वॉल्वेट आणि एम्ब्रिकेट हे तुम्ही स्टडी केलं असेल मागच्या लेक्चर अटेंड केलं असेल तर तुम्हाला इझी समजणार आहे. वॉल्वेट काय असतं आणि इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन फेरस्टन हे सर्व आपल्याला या फ्लॉवर्समध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे कोरोला कन्सिस्ट ऑफ 5 पेटल्स. काय असेल कन्सिस्ट ऑफ 5 पेटल्स. कोरोला किती प्रेझेंट आहे 5 म्हणजे 5 पेटल्स प्रेझेंट आहे गॅमोपेटलस आहे. आता बघा कॅलिक्स आणि कोरोला जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी गॅमोपेटलसमध्ये दिसणार आहे. म्हणजे गॅमो म्हणजे फ्यूजमध्ये पेटल्स असेल. सेपल्ससुद्धा फ्यूजमध्ये आहे आणि पेटल्ससुद्धा फ्यूज आहे. समटाईम युनिकल इन लेंथ वॉल्वेट इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन. बघा वॉल्वेट इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन हे तुम्ही तुमच्या नोट्समध्ये पाहिलं असेल किंवा एखादा व्हिडिओ पाहिला असेल किंवा माझाच व्हिडिओ पाहिला असेल. इम्ब्रिकेट वॉल्वेट हे तुम्ही एकदा बघून घ्यायचं मित्रांनो. लवकर समजेल तुम्हाला कारण व्हिडिओ जास्त लॉंग होईल त्याच्यामुळे मी जास्त एक्सप्लेन करून देत नाही. तुम्हाला बेसिक तुम्हाला समजेल एवढं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन करत आहेत मी. तर बघा आता पुढे बघा अँड्रोशियम. नेक्स्ट पॉईंट काय आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम कन्सिस्ट ऑफ 5 स्टॅमेन्स 5 एंड स्टॅमेन्स पॉलिएंड्रस इपिपेटस. आता इथे म्हटलं बघा इथे लक्ष द्यायचं मित्रांनो. आता अँड्रोशियम कसे आहे पॉलिएंड्रस म्हणजे फ्री आहे. इथे का नाव देण्यात आलं स्टॅमेन किती प्रेझेंट आहे अँड्रोशियम किती प्रेझेंट आहे 5. नंतर पॉलिएंड्रस आहे म्हणजे फ्री आहे. इपिपेटल्स आहे अल्टरनेट विथ द लोब ऑफ कोरोला. बघा इथे काय म्हटलं अल्टरनेट विथ द लोब ऑफ कोरोला म्हणजे त्या ठिकाणी काय असेल तुम्ही जर त्याचं फ्लावरचं जर अरेंजमेंट पाहिलं तर त्या ठिकाणी एकावरती एक पेटल्स असेल त्या ठिकाणी म्हणजे अरेंजमेंट असेल. नेक्स्ट पॉईंट गायनोशियम कन्सिस्ट ऑफ 2 कार्पेल. किती कार्पेल या ठिकाणी प्रेझेंट आहे गायनोशियममध्ये 2 कार्पेल.
म्हणजे बाय कार्पेलरी. बघा इथे काय म्हटलं, टू कार्पेल प्रेझेंट आहे म्हणजे बाय कार्पेलरी नाव दिलं. ते बाय कार्पेलरी सीन कार्पस म्हणजे सीन कार्प म्हणजे बघा सुपेरियर ओव्हरी आहे. ओव्हरी इज अ सुपेरियर. हे सीन कार्पस आहे. नंतर ओव्हरी इज अ सुपेरियर समटाईम टेट्रालोक्युलर. बघा काही वेळेस त्या ठिकाणी आपल्याला बायलोक्युलर बघायला मिळते आपल्याला त्या ठिकाणी ओव्हरीमध्ये आणि नंतर टेट्रालोक्युलर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ फ्लॅश सेप्टम एक्झाइल प्लासेंटेशन ovary place oblique and not in median रेन. तर बघा या ठिकाणी आपला ऑब्लिक आपल्याला जर पाहिलं तर आपण आता त्या ठिकाणी आपल्याला टेट्रास लोक्युलर सुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्या ठिकाणी एक्झाइल प्लासेंटेशनमध्ये ओव्हरी प्लेस ऑब्लिक अँड नॉट इन द मेडियन्स रेल प्लेन हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. नंतर आपल्याला फ्रूट असेल. बघा मित्रांनो इथे थोडं कन्फ्युजन आहे कारण इथे ओव्हरी प्लेस ऑब्लिक अँड नॉट इन द मेडियन हे एक्झाइल प्लासेंटेशनचं आहे. तुम्ही बघा ॲस्टिवेशन, व्हॉल्वेट, इम्ब्रिकेट आणि एक्झाइल प्लासेंटेशन एकदा तुम्ही डायग्राम बघून घ्या. तुम्हाला त्या ठिकाणी किती एक्झाइल प्लांटेशनमध्ये काय दिलंय ते आपल्याला त्या ठिकाणी समजेल. पण हे लक्षात ठेवायचं कन्सिस्ट ऑफ टू कार्पेस अँड बायकार्पेलस इन कार्पस ओव्हरी इज अ सुपेरियर बायलोक्युलर समटाईम टेट्रालोक्युलर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ द फ्लॅश सेप्टम एक्झाइल प्लासेंटेशन. नेक्स्ट पॉईंट आहे फ्रूट. फ्रूट कशी असेल, बेरी ऑफ कॅप्सूल. आता बेरी ऑफ कॅप्सूल तुम्ही फ्रूट पाहिलं असेल, जर धोतुरा तुम्ही त्याचं फ्रूट पाहिलं असेल कॅटरसारखं असतं बघ, तर ते काय कसं असतं बेरी आणि कॅप्सूल असतं. आता एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे बघा. आता हे फॉर्म्युला फ्लोरल फॉर्म्युला कसं लिहिलं मित्रांनो, आपण क्लासिफिकेशन सिस्टमॅटिक पोझिशन पाहिलं आपण, नंतर व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर पाहिलं, फ्लोरल कॅरेक्टर पाहिलं. आता या कॅरेक्टरवरून आपल्याला हे फॉर्म्युला लिहिता येतं. तर बघा तुम्ही एकदा हे आपल्याला हे फॉर्म्युला जर पाहिलं तुम्ही तर फॉर्म्युलेसुद्धा दिले असतं. कोणत्या सिम्बलला काय म्हणतात ते सर्व डिटेल दिलं असतं. फॉर्म्युला पाठ करून घ्यायचं. आता हे फॉर्म्युला कसं काढलंय तर बघा इथे काय म्हटलंय ब्रॅक्टिएट ब्रॅक्टिएट बघा हा फॉर्म्युला बघायचा आहे. ब्रॅक्टिएट प्रेझेंट आहे आणि ई ब्रॅक्टिएट म्हणजे ई ब्रॅक्टिएट हे अब्सेंट आहे. ब्रॅक्टिएट आणि ई ब्रॅक्टिएट दोघं इथे दिले ओर दिले बघा. कदाचित त्याच्यात असेल किंवा नसेल असं म्हटलं आहे. ई ब्रॅक्टिएट ब्रॅक्टिएट मग नंतर सिम्बॉल दिलाय बघा ॲक्टोनोमॉर्फिक. इथे दिसते की तुम्हाला हे बघा हा सिम्बॉल आहे हा ॲक्टोनोमॉर्फिक इथे दिले बघा. जसं तुम्हाला सिमेट्री आपण एखादं फ्लॉवर जर कट केलं त्या ते 2 डिव्हिजनमध्ये त्या ठिकाणी कट होत असेल ते काय असतं मग ॲक्टोनोमॉर्फिक असते. तर त्याला हा सिम्बॉल दिले ॲक्टोनोमॉर्फिक. ब्रॅक्टिएट ई ब्रॅक्टिएटसुद्धा या ठिकाणी दिले आणि पेडिसलेट. तर आपल्याला या ठिकाणी पुढचं सिम्बॉल असेल बायसेक्शुअल. बघा बायसेक्शुअल काय असेल त्या ठिकाणी अँड्रोशियम आणि गायनेशियम म्हणजे प्रेझेंट असेल. मेल फिमेल दोघं प्रेझेंट आहे एका फ्लॉवरमध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हा सिम्बॉल दिला बायसेक्शुअल. नंतर कॅलिक्स. कॅलिक्स बघा किती प्रेझेंट असेल कॅलिक्स आपण किती पाहिलं होतं कॅलिक्स हे बघा 5. सेपल किती दिले 5 म्हणजे ब्रॅकेटमध्ये दिले. ब्रॅकेटमध्ये का दिले कारण ते गॅमोसेपलस आहे म्हणून ते ब्रॅकेटमध्ये 5 गॅमोसेपलस. नंतर अँड्रोशियम काय आहे अँड्रोशियमसुद्धा 5 सॉरी कॅलिक्स आणि कोरला. कोरला आपल्याला कन्सिस्टंट ऑफ द 5 पेटल्स म्हणजे गॅमो पेटलस. आता जर कोरला जर पाहिलं तर कोरला किती प्रेझेंट आहे 5 आहे. तर त्याच्यात गॅमोसेपलस आहे म्हणून ते ब्रॅकेटमध्ये दिले आणि गॅमोसेपलस 5 असं ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे म्हणजे 5 असं लिहिलं आहे. नंतर पुढचं आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम किती प्रेझेंट असेल बघा अँड्रोशियम 5 स्टॅमेन्स. तर या ठिकाणी काय म्हटले बघा अँड्रोशियम स्टॅमेन्स आहे 5 स्टॅमेन प्रेझेंट आहे.
तर या ठिकाणी एक लक्ष द्यायचं मित्रांनो, इथे ब्रॅकेट वगैरे दिले नाही बघा. अँड्रोशियममध्ये ब्रॅकेट वगैरे दिले नाही. तर या ठिकाणी एक हा पॉइंट दिले बघा. हा पॉइंट लक्ष द्यायचं आहे. पॉलिएंड्रस म्हटलं या ठिकाणी, तर अँड्रोशियम काय असेल मग? फ्री आहे. पॉलिएंड्रस मीन्स फ्री. आणि इपिपेटल्स दिले म्हणजे हे तुम्हाला सिम्बॉल कळत असेल या ठिकाणी बघा. इपिपेटल्ससाठी हे देण्यात आलं आहे. तर इपिपेटल्स आहे म्हणून या ठिकाणी हा सिम्बॉल देण्यात आला आहे. नंतर नेक्स्ट सिम्बॉल आहे बघा, गायनोशियम. हा गायनोशियम. गायनोशियम consists ऑफ 2 कार्पेल्स बायकार्पेलरी. तर या ठिकाणी बघा, शेवटचं पॉईंट बघा, शेवटचं फॉर्म्युलामध्ये गायनेशियम कार्पेल किती प्रेझेंट असेल त्या ठिकाणी 2 कार्पेल. आणि कार्पेल कसं आहे? कार्पेलरी सिन कार्पस, म्हणजे सिन कार्पस सुपेरियर ओव्हरी आहे, म्हणजे त्या ठिकाणी कार्पेल्स काय असेल? फ्यूज असेल. फ्यूज आहे कार्पेल, आणि ते फ्यूज आहे त्याच्यामुळे त्याने ब्रॅकेटमध्ये 2 असे लिहिले. आणि खाली का लिहिले मित्रांनो? खाली एक रेष दिले बघा, सिम्बॉल दिले फॉर्म्युलामध्ये. ओव्हरी इज सुपेरियर, म्हणजे ओव्हरी कशी कोणत्या प्रकारचे? मग सुपेरियर आहे. सुपेरियर इन्फिरियर जर ओव्हरी राहिली असती तर वरती हा डॅश आला असता, आणि ही सुपेरियर ओव्हरी आहे म्हणून इथे खाली डॅश देण्यात आलं. या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला फ्लोरल कॅरेक्टरवरून आपल्याला हे फॉर्म्युला काढता येते. तर बघा, ब्रॅक्टिएट, ई ब्रॅक्टिएट, ॲक्टोनोमॉर्फिक, हर्मोफ्रोडिट किंवा बायसेक्शुअल. हर्मोफ्रोडिक सुद्धा म्हणतात किंवा बायसेक्शुअल. इथे बघा, हा पॉईंट आहे हर्मोफ्रोड, म्हणजे इथे बायसेक्शुअल आणि हर्मोफ्रोडिट हे एकच नाव आहेत. नंतर आपल्याला ॲक्टोनोमॉर्फिक इथे दिसते तुम्हाला सिंबल, ॲक्टोनोमॉर्फिक, बायसेक्शुअल, कॅलिक्स 5 गॅमोसेप्लस, अँड्रोशियम 5 पॉलिसेपलस. तर बघा, इथे अँड्रोशियम फ्री आहे म्हणून पॉलिसेपलसमध्ये ठेवण्यात आले आणि 5 प्रेझेंट आहे. नंतर गायनेशियम 2 कार्पेल प्रेझेंट आहे आणि ते फ्यूज आहे म्हणून ते ब्रॅकेट काढलं आहे. नंतर डॅश दिले, सुपेरियर ओव्हरी आहे म्हणून हे खाली डॅश देण्यात आले. या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला काढता येते. मित्रांनो, एकदा तुम्ही जर फॅमिली समजून घेतली तर तुम्हाला A to Z एक पॉईंट तुम्हाला काढता येणार आहे. कुठलीही फॅमिली तुमच्याकडे समोर ठेवून दिली तर तुम्ही एक कॅरेक्टर त्याचं तुम्ही सिस्टमॅटिक म्हणजे क्लासिफिकेशनपासून तर तुम्ही त्याचं फ्लोरल फॉर्म्युलापर्यंत तुम्ही त्याचं एक्सप्लेन करून देणार आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स. बघा, पेपरमध्ये विचारलं जातं मित्रांनो, की एखाद्या वेळेस सिस्टमॅटिक पोझिशन विचारलं जाते किंवा त्याचं व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर विचारले जातात किंवा इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स खास करून हे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सवरती जास्त भर दिला जातो. तर हे लक्ष द्यायचं आहे. आता इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स काय आहे? द फॅमिली इज अ ग्रेट इकॉनॉमिक्स व्हॅल्यू. सम प्लांट आर ऑर्नामेंटल while many other are either of food value of the medicinal importance. आता इथे बघा, कोणकोणते प्लांट आहेत? सोलॅनम ट्युबेरसम, पटाटो पाहिलं असेल तुम्ही, पटाटोचं दिलंय बघा. आता हे कशासाठी आपण फूड म्हणून यूज करत असतो. नंतर सोलॅनम मेलनजिना हे बैंगन आहे, हे व्हेजिटेबल आहे. नंतर दुसरा आहे सोलॅनम नेग्रम मोइका, मेडिसिन म्हणून सुद्धा हा प्लांट यूज केला जातो, हे लक्ष द्यायचं आहे. नंतर चौथा आहे निक्टोनिया तंबाखू. जर तुम्ही तंबाखू हे पाहिलं असेल, आता तंबाखू कोणत्या लिव्सपासून तयार केले जातात, हे तंबाखूसाठी सुद्धा यूज केले जाते याचं लिव्स. नंतर पाचवा आहे कॅप्सिकम मिरची पाहिलं, लाल मिरची हे व्हेजिटेबल आहे. नंतर आपलं पेट्युनिया अल्बा ऑर्नामेंटल प्लांट आहे. हे कोणत्या ठिकाणी लावलं जातं? तर तुम्ही पाहिलं असेल, डेकोरेशनसाठी आपण बागमध्ये लावलं जातं किंवा आपल्या घरासमोर किंवा बगीच्यामध्ये हे ऑर्नामेंटल प्लांट लावलं जातं. नंतर सातवा आहे कॅस्ट्रोम हे प्लांट रात की राणी, म्हणजे ऑर्नामेंटल प्लांट आहे. हे सुद्धा आपल्याला बगीच्यामध्ये लावता येते, गार्डनमध्ये लावता येते किंवा आपल्याला आपल्या घरासमोर हे एक शोसाठी लावलं जातं हे प्लांट. आता एवढं इकॉनॉमिक्स इम्पॉर्टंटमध्ये आहे. तुम्ही लक्ष कसे फक्त जे आपल्याला व्हेजिटेबल आहे बघा,
तुम्ही तुमच्या लक्षात 4च जरी ठेवले तरी चालेल मित्रांनो. परंतु तुम्हाला जर पूर्ण लक्षात आणायचं असेल तर व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी बघा, हे तुम्हाला लक्षात राहणार नाही तर मग हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. इथे बटाटो, बैंगन, मोकळी, तंबाखू, लाल मिरची, ऑर्नामेंटल प्लांट, रातकिराणी ऑर्नामेंटल प्लांट. आता एक्झाममध्ये तुम्हाला हे लिहायचं नाही. तुम्हाला सायंटिफिक नेम लिहायचं आहे. हे बघा असं हे काय आहे? हे सायंटिफिक नेम आहे. तुम्ही जेव्हा पेपर लिहायला थेअरी पेपर लिहायला जाणार आहे, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी हे सोडायचं आहे मित्रांनो. आणि हे सायंटिफिक नेम लिहायचे तुम्हाला त्या ठिकाणी पेपरामध्ये. या पद्धतीने तुम्हाला हे धतुरा सोलॅनिसी फॅमिली एक्सप्लेन करायचं आहे. आता सुरुवातीमध्ये आपण क्लासिफिकेशनपासून सुरुवात केली होती बघा. सिस्टमॅटिक पोझिशन आहे, ही क्लासिफिकेशन आहे. डिव्हिजन पाहिलं, क्लास पाहिलं, सब क्लास पाहिलं, सीरीज पाहिलं, ऑर्डर पाहिलं, डिस्ट्रिब्युशन पाहिलं. आता डिस्ट्रिब्युशन पण सोपं आहे. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर. आता व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर आपण ते प्लांट बघूनच आपण त्याच्यात काय हॅबिट, रूट, स्टेम, लीफ, इन्फ्लुएन्सेस, फ्लॉवर्स, कॅलिक्स, कोरला, अँड्रोशियम, गायनेशियम, फ्रूट हे सर्व आपण वन बाय वन स्टेप आपण सर्व डिटेलमध्ये स्टडी केली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोच पोचत राहील. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा मित्रांनो, इथे ना तुम्ही काय करायचं आहे कोरला आणि कॅलिक्स बघा एक आपण स्टडी करतो. आपण हे जेव्हा एक्सप्लेन करत असतो, क्लासिफाय करत असतो किंवा फ्लोरल कॅरेक्टर त्याचं काढत असतो, तेव्हा आपल्याला या ठिकाणी बघा कोरलाचं काढायचं नंतर तुम्ही काय करणार कॅलिक्सचं काढणार. असं करू नका त्याच्यात मिस्टेक होते. आपण एक सिरियल वाईज जसं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं आहे इन्फ्लुएन्सेस, फ्लॉवर्स, कॅलिक्स, कोरला, अँड्रोशियम, गायनेशियम, फ्रूट या पद्धतीने सिरियल वाईज जर तुम्ही त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं तर इझी होतं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला समजतं की काय आपण स्टडी त्याच्यात एक्सप्लेन करून देतो आणि काय आपण लिहितो ते आपल्याला इझी समजतं. या सिरियल वाईजच तुम्ही लिहायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. काही मिस्टेक झाले असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट करा. मी त्याच्यात दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.